आपल्याबरोबर आहे सचिन आहेर सर, काय सांगाल? बऱ्याचदा असं झालेलं आहे की आता भाषा दिन सुरू आहे, आमदार सगळे गायब आहेत, कशा पद्धतीने बघताय? मंत्री कुठे आहेत ते बघा, सत्ताधारी आमदार कुठे ते बघा. आम्ही तर चाललो त्या कार्यक्रमालाच. मुळामध्ये जर तुम्ही बघितलं असेल की एवढी उदासीनता सरकारमधल्याच लोकांची आहेत, त्यात विरोधकांना फक्त बोट ठेवून चालणार नाही. किती मंत्री हजर आहेत त्या कार्यक्रमाला सांगावं त्यांनी, का नाही आलेत? आणि दुर्दैव असं आहे की या राज्यामध्ये की आम्ही ज्यावेळी मराठीचा मोठ्या प्रमाणावरती ब्रँड म्हणून, संवाद म्हणून, क्रांतिकारक, समाजसुधारक ह्यांच्या ज्या भूमिका मांडत असताना मग ते आमच्यावरती आरोप केला जातो राजकारण. आज आमचा पक्षाचा पण मोठा कार्यक्रम आम्ही बिर्ला मातोश्रीमध्ये ठेवलेला आहे. तर शासकीय कार्यक्रमामध्ये जायचं नाही जायचं हे आमच्यावरती तर आहेतच आहेत, पण सत्ताधारी आमदारांचा काय, हा मूळ प्रश्न आहे. सर, सावरकरांना पुन्हा एकदा पुरस्कार हो, देण्यास नक्की आम्ही स्वागतार्ह आहे. आणि हे उशिरा आलेला शहाणपण आहे. आम्ही तर नेहमीच भांडतोय, बोलतोय, पण ते होत नाही. सर, एक प्रश्न सर, आपण बघतोय की सातत्याने बदलापूरमध्ये घटना घडताना पाहायला अत्यंत मिळतात. दुर्दैवी आहे. त्याचा निषेध आम्ही करतो आणि स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून आम्ही सरकारला याबद्दल जाब विचारणार आहोत. एकंदरीतच आपण बघितलं की मराठी भाषा दिनाबद्दल सगळेच आमदार अनुपस्थित आहेत. यावर बोलताना मंत्री पण उपस्थित नसल्याचं वक्तव्य जे आहे ते सचिन आहेर यांनी केलेलं पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी.